ओके. चालू करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यावरचा 26.1 हा स्वाध्याय पाहणार आहोत. ओके, क्लिअर दिसेल सगळ्यांना? हो सर. सर हो सर. नमुना प्रश्न जे पुस्तक सोडून दिलेले आहेत ते मी सोडून देत नाही, मी डायरेक्टली स्वाध्यायाला चालू करूया. स्वाध्यायापासून डायरेक्टली सुरुवात करूया. पहिला प्रश्न 26.1 मार्कचा. ओके, काय प्रश्न आहे बघा. दशादशे 12.5% दराने रुपये 15,000 रकमेची किती वर्षात दाम दुप्पट होईल? ओके, हा प्रश्न 2021 ला पडलेला आहे. या प्रश्नामध्ये की पण दर दिलाय, दर काय दिलाय तुम्हाला? दर दिलाय 12.5%. 12.5 एकशे 2 म्हणजे काय? 12.5%. तुम्हाला ही काय दिली तुम्हाला? ती एवढी रक्कम, रक्कम म्हणजे काय? प्रिन्सिपल आहे, ती दिली तुम्हाला. हा, किती दिले? 15,000. आता तुम्हाला काय सांगितलंय की अमाऊंट काय करायची? जी अमाऊंट आहे ती अमाऊंट दुप्पट झाली पाहिजे. म्हणजे अमाऊंट जर दुप्पट झाली असेल किती होईल अमाऊंट? म्हणजे रास 15,000च्या दुप्पट म्हणजे 30,000 होणार आहे. रास जर 30,000 असेल, लक्ष द्या काय कन्सेप्ट समजून घ्या सगळ्यांनी. रास जर 30,000 असेल तर सरळ व्याज किती असणार आहे? हा, सूत्र आहे आपलं SI इज इक्वल टू सिंपल इंटरेस्ट बरोबर अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. सरळ व्याज बरोबर रास वजा मुद्दल. रास किती? मुद्दल 15,000 दिले, रास काय सांगितले? रास दामदुप्पट सांगितले, बरोबर आहे. दामदुप्पट म्हणून मी रास 30,000 घेतली. रास काही प्रश्नात दिलेली नाहीये. ओके, मग जर मी 30,000 मधून पी मायनस केलं तर काय राहते? 15,000 काय राहते आपलं? व्याज राहते. तर व्याज पण राहते ते सिंपल इंटरेस्ट होते. ओके, मग दर माहित आहे, तुम्हाला वर्ष काढायचंय. ओके, तुम्हाला काय करायचंय? यांची किंमत करायचंय. सरळ व्याज सूत्र काय आहे आपलं? सरळ सूत्र आहे सिंपल इंटरेस्ट बरोबर पी इंटू एन इंटू आर भागिले 100. तर तुम्हाला काढायचं काय? तुम्हाला काढायचंय मित्रांनो एन, म्हणून इकडे वाटतच मी एन बरोबर सिंपल इंटरेस्ट हे जे 100 आहे, सिंपल इंटरेस्ट जाऊन काय होणार? गुणाकार होणार. म्हणजे 100 भागिले हे पी छेदामध्ये आणि आर छेदामध्ये. काय केलं? फक्त याने एका बाजूला घेतलं, काहीच केलं नाही याच्यामध्ये. इथपर्यंत काही ऍक्शन नसेल तुम्हाला. ओके, पुढे आपण बघूया. आता मला सिंपल इंटरेस्ट किती आहे तुमचं? 15,000. फी सुद्धा 15,000 आहे. आर किती आहे? आर 12.5%. ओके, 15,000 15,000 गेट कॅन्सल, सेम व्हॅल्यू आहे. इथपर्यंत काय असेल तुम्हाला? बरोबर आहे. त्यानंतर 100 भागिले 12.5%. खालचा पॉईंट वाढवून देण्यासाठी म्हणजे अंशामध्ये शून्य वाढवले मी, अंशात शून्य वाढवले, खालचा शेजारचा पॉईंट काढला, 125 झाले. तर भाग झाला. 25 5 500, 25 चोक 100, 40, 5 पंचे 40. एन बरोबर काय आलं तुमचं? एन बरोबर आलं 8. हे डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ ऑन ठेवा सगळ्यांनी, व्हिडिओ ऑन केलं बघा सगळ्यांनी, परत एकदा व्हिडिओ ऑन ठेवा सगळ्यांनी. समजलं ना? लिहून घ्या. काय केली तर दाम दुप्पट. दाम दुप्पट म्हणजे काय? 15,000ची दुप्पट होणार, म्हणजे रास किती होणार? 30,000. रास 30,000 तर सरळ व्याज किती असणार आहे? सरळ व्याज असणार आहे 15,000. सूत्रात ठेवले आणि यांची किंमत काढली. कळतंय का आम्ही काय म्हणतोय ते? कुणाचा माईक ऑन आहे? म्यूट करा माईक. समजते सगळ्यांना? हो सर. रिप्लाय द्या. ओके, हो सर. हो सर. ठीक आहे. लिहून घेतलं. आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. थांबा सर. बरं, थोडेसे या प्रकरणातले प्रश्न जे आहेत, या प्रकरणाच्या प्रश्नाला
ट्रिक्स माहीत असतील तर प्रश्न लवकर सुटेल. ट्रिक्स माहीत नसेल तर या प्रश्नाला भरपूर वेळ जाईल आणि हा प्रश्न तुमचा सोप्या सोप्या उदाहरणाचा वेळ या प्रश्नाला वेळ लागतो. ठीक आहे, त्यामुळे ट्रिक्स माहीत असणं आवश्यक आहे. ट्रिक्स माहीत असेल तर लवकर होईल तुमचं. चला झालं, आपण नेक्स्ट क्वेश्चन करूया. हो सर. नेक्स्ट क्वेश्चन स्क्रीन. दशादशे 8 घराने 48,000 मुद्दाचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? हा प्रश्न सुद्धा 2021 ला 28 वर्ष परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. आता बघा, ज्यावेळेस 1.5 वर्षाचं चक्रवाढ व्याज विचारतात, म्हणजे ज्यावेळेस 1.5 वर्षाचं चक्रवाढ व्याज विचारतात त्यावेळेस काय असतं रे, तर त्यावेळेस हे व्याज जे असतं ते एका वर्षामध्ये किती महिने असतात रे? एका वर्षामध्ये 6 महिने असतात. 6 महिने 6 महिने. बरोबर आहे. मग आपल्याला ह्या पहिल्या 6 महिन्याचं व्याज लावायचं, म्हणजे 1 वर्ष पूर्ण आहे आणि अर्धा वर्ष म्हणजे फक्त पहिल्या 6 महिन्याचं व्याज लावायचं. तर कसं लावणार सर? आपलं जे सूत्र आहे चक्रवाढ व्याजाचं, काय सूत्र आहे? ए बरोबर पी कंसामध्ये 1/r भागिले 100 n वाढा. हे आपलं सूत्र आहे चक्रवाढ व्याजाचं. परंतु 1.5 वर्षाचं ज्यावेळेस विचारेल, 1.5 वर्ष विचारेल, 2.5 वर्ष विचारेल, 3.5 वर्ष विचारेल, त्यावेळेस कसं करायचं? सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका, लक्ष द्या. ओके. एला ए ए आपण काय करायचंय? चक्रवाढ व्याज काढायचंय. ओके, म्हणजे आपल्याला लास्ट निघते आपण बर. ठीक आहे, मग ए बरोबर काय आहे? ए बरोबर आपण व्हॅल्यू लिस्ट ठेवूया. ए बरोबर कंपाऊंड इंटरेस्ट प्लस पी. आपल्याला काढायचंय काय? आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू, हा, तर हे इथे सूत्र ठेवून टाकू ही व्हॅल्यू. ठीक आहे. ए ची किंमत काय आहे? ए ची किंमत आहे कंपाऊंड इंटरेस्ट एकच मिनिट. हा, एला एच काढू आपण पहिल्यांदा. पी पी किती आहे तुमचं? 48,000. पी आहे तुमचं 48,000. पीला पी 48,000 ठेवा. ठीक आहे. आता बघा, पहिल्यांदा हा जो 1 वर्ष पूर्ण आहे ना, 1 वर्ष पूर्ण लिहायचं. 1/8 किती आहे? आर आहे 8. 8/100 ते पहिल्या 1 वर्षाचं लिहा. आता बघा, दुसरे 6 महिने, त्यावेळेस काय करायचं? दुसरे 6 महिने असतील, हा 1 वर्ष आहे, 6 महिन्याचे 6 वर्ष 2 आहेत, त्यावेळेस एन काय करायचं? एन म्हणजे सॉरी, वर्ष. वर्षाची 6 महिने 6 महिन्याचे 2 आहे, तर ह्याची दुप्पट करायची. हे 2 6 महिन्याचे दुप्पट म्हणजे काय असणार आहे? 1 वर्ष असणार आहे. आणि जो रेट आहे, रेट रेट किती आहे तुमचा? 8%. हा रेट काय करायचा? निम्पट करायचा. लक्षात ठेवा. हा, हेच तुम्हाला 3.5 वर्षाला, 4.5 वर्षाला, 2.5 वर्षाला असंच करायचं आहे. ठीक आहे. आता बघा, 1 वर्षाचं मी इथे दिलं, गुणिले सर्वसामध्ये रेट काय करणार? मी निम्पट करणार, कारण काय? फक्त मी 6 महिन्यासाठी काढतोय. 6 महिन्यासाठी रेट काय केला? निम्पट. रेट किती? 8. 8चा निम्पट 4. 4/100. आणि आता हे 6 महिने, 6 महिन्याचे दुप्पट. 6 महिने म्हणजे एकदा, हे 2 6 महिने दोनदा, 2 म्हणजे अर्ध्या महिने, याची दुप्पट 6 महिने दुप्पट म्हणजे 1 वर्ष पूर्ण, म्हणून 1 येतं. परत सांगतोय, 6 महिने 6 महिन्याचे दुप्पट 2n करायचंय. 6 महिन्याचे दुप्पट म्हणजे काय रे? 1 वर्ष पूर्ण, म्हणून मी ते 1 लिहिलंय. कळाले का? सांगा मला एवढं. हो सर. हो सर. हे सोडूया. ए बरोबर 48,000. आता बघा, 100 1 100, 100 8 108, 108 चे 100. हा, 100 1 100, हे 104 चे 100. कॅल्क्युलेशन करायचं. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे शून्य गेला, हा शून्य गेला. आता खाली फक्त इथं 10 राहील, छेदामध्ये फक्त 10. बाकी अंशातच आहे. ठीक आहे, तर आपण भाग घालूया. 10 मी 48 ला भाग घातला, इथं 4.8 येतं. 4.8 गुणिले 108 गुणिले 104. चला करा गुणाकार. मला सांगा गुणाकार किती होतोय? गुणाकार करा. 4.8 गुणिले 108 गुणिले 104. करेक्ट सांगा गुणाकार किती होतोय?
4.8 गुणिले 108 गुणिले 104 किती गुण करायचं सांगा मला पटकन करून. केला गुणाकार. हा गुणाकार येतोय 53,913.6. 53,913.6. ठीक आहे रे. ही आली रास. आपल्याला काय विचारले? आपल्याला चक्रवाढ व्याज विचारले. ओके, आपल्याला काय विचारले? चक्रवाढ व्याज प्लस प्रिन्सिपल. म्हणजे चक्रवाढ रास बरोबर काय असते? चक्रवाढ व्याज प्लस मुद्दल बरोबर रास असते. बरोबर इथपर्यंत काय अडचण? व्हिडिओ ऑन ठेवा की तुमची. व्हिडिओ ऑफ असला मला कसं करणार तुम्हाला समजतंय न समजतंय? हा, तुमचे व्हिडिओ ऑफ करून बसताय तुम्ही. माना हलवाय की तुमच्या माना दिसतायत मला. इथपर्यंत समजलंय का? हे काय लिहिले ते मी. हा, पुढे बघा आता. अमाऊंट काय आहे तुमची रे? अमाऊंट आहे तुमची. आपलं काय करायचं? कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं. अमाऊंट मायनस प्रिन्सिपल बरोबर कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे, अमाऊंट काय तुमची? अमाऊंट आहे 53,913.6. प्रिन्सिपल किती आहे तुमचं? 48,000. करा बाजूला कंपाऊंड इंटरेस्ट. .6 3 म्हणून 0,3 1 म्हणून 1 म्हणून 1 0 गेले 1 9 म्हणून 0 गेले 9 13 म्हणून 8 गेले 5 5,913. 5,913 पर्याय नाही इथं पर्याय चुकलेले आहे. ठीक आहे, 5,913.6 असं उत्तर येत नाही, पर्याय चुकलेला आहे. ओके, माईक म्यूट ठेवा. कोणाचा माईक ऑन आहे? आर्या मग माईक म्यूट ठेव. आर्या हो सर. म्यूट कर माईक लगेच. ओके, समजलं सगळ्यांना हे? लिहून हो घेतलं सर. का? लिहून घ्या लिहून घ्या. लिहून घे. हे जे सरळ चक्रवाढ व्याज आहेत याचे उदाहरण असे असतात, त्याला कॅल्क्युलेशनला वेळ लागतो. ठीक आहे, त्यामुळे तुमचे फास्ट कॅल्क्युलेशन हे गुणाकार वगैरे फास्ट झाले पाहिजे. घेतलं लिहून? बा सर. हो सर. चला आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. ओके, पुढला प्रश्न. एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षाची रास 7,440 व 5 वर्षाची रास 8,400 होते, तर व्याजाचा दर किती होता? हा प्रश्न 2018 साली 28 वर्ष परीक्षा विचारलेला प्रश्न आहे. ओके, मग आता हा प्रश्न सोडवायचा कसा? पहिल्यांदा बघा 3 वर्षाची रास दिली. आपण काय काय दिली आपण बघूया. 3 वर्षाची रास दिली, 3 वर्ष आणि हे 5 वर्ष. ठीक आहे, आता पहा मित्रांनो या ठिकाणी लक्ष द्या. 3 वर्षाची रास असते 7,440 रुपये. 5 वर्षाची रास आहे 8,400 रुपये. जर मी 5 वर्षाच्या राशीतून 5 वर्षाची रास 5 वर्षाच्या राशीतून जर मी 3 वर्षाची रास वजा केली तर मला काय मिळणार आहे? रास मिळणार 2 वर्षाची. बरोबर का नाही? नाही, व्याज मिळणार 2 वर्षाचं, रास नाही मिळणार. 2 वर्षाचं व्याज मिळणार, सरळ व्याज. हा, 2 वर्षाचं सिंपल इंटरेस्ट मिळणार आहे. लक्षात द्या, 5 वर्षाच्या राशीमधून जर 3 वर्षाची रास वजा केली तर मला काय मिळणार आहे? 2 वर्षाचं सरळ व्याज मिळणार आहे. ठीक आहे,
आता बघा 5 वर्षाची रास किती आहे? 8,400 रुपये. त्यातून मी वजा करतोय. काय वजा करतोय? 7,400 रुपये वजा करतो. किती राहतात रे? 0,0,4,0,8,9,27,000 राहतात. सॉरी 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 8,9,27,000. 7,440. एक मिनिट, काय चुकले माझं. हा, 7,440 आहे. हा हा, 440 आहे. हा, वजाबाकी करूया. 0,0,1,0 राहिले. 10 60 रुपये 2 वर्षाची काय झाली? सरळ व्याज झालं. 2 वर्ष सरळ व्याज 960 रुपये झालं. तर 2 वर्ष सरळ व्याज 960 असेल. 2 वर्षाची सरळ व्याज 2 वर्षाची सरळ व्याज 960 असेल, तर 1 वर्षाची सरळ व्याज किती असणार सांगा बरं? 480. 960 सिंपल इंटरेस्ट करून देतो भागिले 2 किती येते? 480. ओके. आता बघा, आता याच्यावर तुम्ही काढू शकता. ओके, मग 480 1 वर्षाचं सरळ व्याज. ओके, मग 3 वर्षाचं सरळ व्याज किती? 3 वर्षाचे सरळ व्याज 480 मिळले 3. 3 0 0 3 8 24 4 4 2 3 12 12 2 1440. मग 3 वर्षाचं सिंपल इंटरेस्ट सरळ व्याज 1440 असेल आणि रास जर 7,040 असेल, तर मग मुद्दल आपल्याला काढता येईल. मुद्दल काढता येईल. मुद्दल काय सूत्र आहे? मग रास बरोबर हा मुद्दल अधिक सरळ व्याज. आता आपला मुद्दल माहिती आहे, सरळ व्याज माहिती आहे. रास मुद्दल काढायचंय. रास किती आहे? अमाऊंट बरोबर सरळ व्याज बरोबर मुद्दल. ओके, अमाऊंट किती आहे तुमची 3 वर्षाची? 7,440. 7,440 वजा सिंपल इंटरेस्ट किती आहे? 1,440. 1,440 वजा 6,000. मुद्दल किती आहे तुमची? 6,000. पी माहित आहे. पी माहित आहे 6,000 आहे. तुम्हाला एस आय माहित आहे, सिंपल इंटरेस्ट माहित आहे, ते 1,440 आहे. तुम्हाला एन माहित आहे. एन किती आहे? 3 वर्ष आहे. काढायचंय का तुम्हाला आता? हा, पी आर एन. आर काढायचंय फक्त तुम्हाला. ओके, तर आरचं सूत्र काय आहे? इंटरेस्ट बरोबर सिंपल इंटरेस्ट बरोबर पी एन सिंपल इंटरेस्ट गुणिले 100 भागिले पी इंटू एन. जागा नाही म्हणून शॉर्टकट लिहितो. इकडे लिहू का बाजूला? ह्याच्यानंतर इकडे लिहू का इथं? हे बघा हो सर. लास्ट इकडे लिहितो, परत लिहितो म्हटलं. आर बरोबर सिंपल इंटरेस्ट गुणिले 100 भागिले पी इंटू एन. आर किती आहे तुमचा? आर काढायचा, रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आपल्याला. सिंपल इंटरेस्ट किती आहे सांगा? सिंपल इंटरेस्ट किती आला आपला 3 वर्षाचा? 1,440. 1,440 गुणिले 100. पी किती आहे तुमचा 3 वर्षाचा? पी आला तुमचा 3 वर्षाचा 6,000. ठीक, 6,000 हे किती आहे? 3. सोडवा आता हे 2 शून्य कटले. 3 1440 भागलं. 1440 भागलं काय? 480. हे शून्य कटले, शून्य कटले. 48. रेट ऑफ इंटरेस्ट 8%. तरी काय इतकं कॅल्क्युलेशन करावं लागतंय. आणि हा प्रश्न परीक्षा पडलेले आहेत. आपले प्रश्न परीक्षा पडलेले आहेत. हे कॅल्क्युलेशन तुला जमतं, ज्याला स्पीड आहे कॅल्क्युलेशनची त्यालाच ती 2 मिनिटं सुटेल. ठीक आहे, मग असे प्रश्न जास्त वेळ जर लागत असतील तर काही प्रश्न सोपे सोपे प्रश्न आहेत, तुम्ही ट्रिक्सनं फास्ट सोडवलं पाहिजे. ओके, सगळेच प्रश्न अवघड नसतात, सगळेच प्रश्न जास्त वेळ लागत नसतो. लिहून घ्या. समजलं हा उदाहरण? हो सर. हो. व्हिडिओ ऑन ठेवा बरं तुमच्या सगळ्यांचे, मी व्हिडिओ पाहतोय. एमसीडी बॉईज कोण कोण झाले? अद्विक, अथर्व, आयुष काटकर, आयुष कट्टे, मनीष काटकर, ओंकार बनसोडे,
पार भोसले, पार जाधव, प्रणव जाधव. प्रणव जाधव कोण आहे? नाव रिनेम करा बरं तुमचं. सार्थ, शौर्य, शिवम, तुम्ही तुमच्याकडे बोळीच. काल लिहून झालं? लिहून झालं का? हो सर. सर. हो सर. पुढचा प्रश्न. अनुराधाने एका बँकेत 15,000 3 वर्षासाठी सरळ व्याजाने ठेवले. तिला मुदती अंती प्रश्न आहे. आता बघा काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, ते याच्यामध्ये तुम्हाला काय विचारले तर व्याजाचा दर किती होता असं विचारले. ठीक आहे, तर तुम्हाला मुदती अंती किती मिळाले? 24,000 मिळाले. ते काय काय दिले आपण पहिल्यांदा लिहूया. तिनं बँकेत ठेवले होते 15,000 प्रिन्सिपल. तर प्रिन्सिपल जे आहे, प्रिन्सिपल आहे तुमचं 15,000. किती वर्ष ठेवले होते बँकेत? 3 वर्ष. तुमची याद आहे 3. ओके, सरळ व्याजाने ठेवले होते. तिला किती मिळाली? तिला अमाऊंट मिळाली वापस. किती मिळाली? 24,000 अमाऊंट मिळाली. ठीक आहे, तुम्हाला करायचं काय? तुम्हाला आर करायचंय. इतकी आपण काय माहिती दिली याच्यावरून लिहिलं. आता अमाऊंट तुम्हाला माहित आहे, मुद्दल माहित आहे, मग तुम्ही सरळ व्याज काढू शकता का? तर काढू शकता. काय सूत्र आहे आपलं? अमाऊंट बरोबर सिंपल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल, रास बरोबर सरळ व्याज अधिक मुद्दल. ठीक आहे, मग सरळ व्याज काढायचे. सरळ व्याज बरोबर अमाऊंट मायनस पी, रास वजा मुद्दल. रास किती तुमची? 24,000. मुद्दल किती तुमची? मुद्दल तुमची 15,000. वजाबाकी सांगा किती येते मला? 9,000. आता सूत्र ठेवायचे, दर काढायचे. सूत्र काय आपलं? सिंपल इंटरेस्ट बरोबर पी एन आर भागिले 100. काय काढायचे? काय आर काढायचे. आर साठी आर बरोबर सिंपल इंटरेस्ट गुणिले 100 भागिले 30 सगळ्याच किती माहिती आहेत आपल्याला. किती ठेवायचे सूत्रामध्ये? ओके, आर बरोबर सिंपल इंटरेस्ट किती आहे? 9,000. 100 ला 100 गुणिले 100. पी किती आहे? पी आहे 15,000. आणि एन किती आहे? एन आहे 3. ओके, हे 2 शून्य भेटले, हे 2 शून्य भेटले. 3 त्रिक 9, 3,000 आले. हे शून्य भेटले, हे शून्य भेटले. 15 ला भाग लागतोय 300 ला. 15 दुणे 30, 20 चा भाग बसला. आर आला 20%. आहे का? पर्याय क्रमांक 1. त्या तुलनेमध्ये आतापर्यंत प्रश्नापैकी सगळ्यात सोपं उदाहरण हेच आहे. कळलं का? व्हिडिओ ऑन ठेवा की राव, तुम्ही लगेच व्हिडिओ ऑफ करताय राव, हे बरोबर नाही. समजलं कैवल्य? हो सर. शेवटचे 10 मिनिटं राहिले आपल्या झूम मीटिंगसाठी. आपण फ्रीची झूम मीटिंग वापरतोय. ठीक आहे, पेड घेतली नाही मी या महिन्यामध्ये, शेवटचा महिना चालू असल्यामुळं. लिहून घ्या लवकर, म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा उदाहरण घेता येतील. सर रिजल्ट. रिजल्ट नाही व्हायचं, मला जेवायला जायचं मेसवर. ठीक आहे, 9 वाजता झालेले. उद्या घेऊ आपण जास्त वेळ वाटल्यास. झालं हे? लिहून झालं? सर. नेक्स्ट क्वेश्चन आपण जाऊया. सचिनने मशीन खर्चसाठी बँकेकडून 6,000 घेतले. 3 वर्षे 6 महिन्यानंतर बँकेत 10,200 रुपये भरून तो कर्जमुक्त झाला, तर बँकेचा सरळ व्याजाचा दर जसा तशी किती होता? सोपं उदाहरण आहे हे. फक्त काय काय दिले आपण त्याचं मागितलं लिहूया. काय दिले रे? तर बँकेकडून किती घेतले? 6,000 घेतले. म्हणजे प्रिन्सिपल किती आहे? तुमचं मुद्दल आहे 6,000. प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल. ठीक आहे, किती वर्षासाठी? एन आहे 3 वर्ष 6 महिने. 3 वर्षे 6 महिने. बघा त्यावेळी कसं लिहितोय. 6 महिने 6 महिन्याला वर्ष करायचं. तुम्ही काय करणार? 3 वर्ष 300
ठीक आहे. पियुष भोसले, पियुष भोसले, पियुष भोसले, माईक म्यूट कर. हो हो सर. हा ठीक आहे. त्यानंतर 3 वर्ष 102 म्हणजे काय आपण असं घेऊ शकतो 3.5 ही तुम्ही ह्याला लिहू शकता. ठीक आहे 3.5 वर्ष. अमाऊंटची भरली म्हणजे रास तरी किती भरली 10,200. मग रास 10,200 आहे सिंपल इंटरेस्ट किती असणार. सिंपल इंटरेस्ट सरळ व्याज किती असणार आहे 10,200 वजा 6,000 वजा किती येते 0,0 4,200. 4,200. छान. ओके आता काय किमतीचे काय माहिती दर काढायचे. दरचं सूत्र काय दर सूत्र मी डायरेक्ट लिहितो आता प्रत्येक वेळेस लिहित नाही मी येणार. ठीक आहे सिंपल इंटरेस्ट गुणिले 100 भागिले P बार असं सगळे करायचं असतो. डायरेक्ट सूत्र लिहायला शिकायचं आता. सिंपल इंटरेस्ट किती आहे सिंपल इंटरेस्ट आहे 4,200 गुणिले 100. तर PN हवंय ना. तर तिथे एन पाहिजे ना. आर लिहिलंय तुम्ही. हो 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 इथे एन पाहिजे. हा इथे एन. हा तर बघा पी आहे 6,000 गुणिले एन आहे 3.5 वर्ष. आता या 3.5 मधला पॉईंट काढायचा आहे. खालचा पॉईंट काढून टाकतोय वरील अंशामध्ये 0 वाढतो. ओके चला 7,5 = 35. 7,5 7 × 42 600. ओके हे 0 घटले हे 0 घटले 600 घटले 600 घटले 5 भागिले 100 20. दर येतो 20%. लिहून घ्या पटकन लिहून घ्या. अजून 5 मिनिटं आहेत तर 35 सेकंदात लिहून घ्या. अजून उद्या आपण जास्त घेऊया शाळेतला नेटवर्क प्रॉब्लेम झाल्यामुळे आज 2 तास घ्यावा लागला. आणि आज सुट्टी घेतली शाळेच्या नाही स्टडीला. उद्याचा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. उद्या शाळेतली यायचा प्रयत्न करूया. शाळेतली मुलं येत नाही ऑनलाईनला त्यांना गरज नाही वाटत. ऑफलाईनला असतो बसतात. ऑनलाईनला आले असते वर्षभरात तर त्याला प्रॉब्लेम झाला नसता एवढा नेमतामध्ये. ठीक आहे घेतलं लिहून झालं का. हो सर. हो हो सर. हो सर. चला पुढला प्रश्न ट्रिकी प्रश्न आहे. एक रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते तर तीच रक्कम त्याच दराने 5 पट होण्यास किती वर्ष लागतील. ठीक आहे एक ट्रिकी प्रश्न आहे. या प्रश्नाची ट्रिक मी तुम्हाला देतोय बघा. आता मी जस्ट तुम्हाला सांगितलं माझ्या ट्रिक्सचं पुस्तक आहे. त्या ट्रिकच्या पुस्तक मी शोधून ठेवले काय ट्रिक आहे याची. ठीक आहे जर रक्कम दुप्पट होते. हा बघा पहिलं एक सूत्र आहे. वर्ष किती वर्ष लागतील असं म्हणले. त्यासाठी ट्रिक आहे शॉर्टकट ट्रिक पाठ करून ठेवा. ट्रिक 10 वेळेस लिहून काढा आणि पाठ करा. ट्रिक माहिती असेल तर लोक उत्तर सुटणार नाही. ट्रिक आहे वर्ष बरोबर m वजा n वजा 1 गुणिले t. आता सर m म्हणजे काय आता m म्हणजे सांगतो. m म्हणजे किती पट. m म्हणजे काय तुमचं पट आहे. सर टी म्हणजे काय टी म्हणजे टाइम पिरियड. किती वर्ष लागेल टाइम पिरियड तुम्हाला. एक मिनिट यम म्हणजे काय लागेल. हा टी म्हणजे टाइम पिरियड आहे. टी टाइम पिरियड किती आहे 5 वर्षात बनले. टी म्हणजे 5 घेऊया. ओके आणि एन वजा 1 एन पट घ्यावं लागेल. एन काय घ्यावं लागेल. हा बघा एम ही पट आहे. पी एम म्हणजे ही पट आहे आणि ही जी एन आहे एन 5 पट. पहिल्यांदा रक्कम काय होते दुप्पट होते. ही जी पहिली पट आहे ती एम म्हणून घेतली इथं. तर एम बरोबर 2 घेऊया. समजतंय ना. ओके नंतर काय म्हणले तीच रक्कम त्याच दराने 5 पट होण्यासाठी 5 पट म्हणजे पट वाढवायची मग एन 5 घ्या. ओके आपण उत्तर ठेवून बघूया. जर पर्याय नाही तर मग हे एम आणि एन बदली करूया. ओके चालेल. हा आता मग ही ट्रिक लक्षात ठेवायची.
एम म्हणजे काय आणि पहिली पट, एम म्हणजे पहिली पट, एन म्हणजे काय नंतरची पट, टी म्हणजे टाइम पिरियड. संख्येत तुझ्या उत्तर येते का? नाहीतरी पट आता मध्ये करावं लागेल आपल्याला. एम 2 - 1, एन 5 - 1, टी टाइम पिरियड किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचा आहे. ओके, त्याच दराने ओके म्हणजे 5 वर्षात बनलेला आहे, टाइम पिरियड 5 घ्यायचा. 2 - 1, 1 5 - 1 4 गुणिले 5 नाही, तुला दुरुस्त करावं लागेल. ओके, चला दुरुस्त करूया लगेच. किती पट पटीतला दुरुस्त करूया. लक्ष आहे सगळ्यांचं? हो सर. सगळ्यांचं लक्ष आहे हो का? सर. हो सर. हो सर. हो सर. लक्षात ठेवा, ती पट कोणती घ्यायची त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, ते कन्फ्युजन मी दूर करतोय, मी सोडून बघितलं. याला उत्तर येत नाही, याला उत्तर येत नाहीये, तर आपण पट दुरुस्त करूया. आता बघा, एक एक रक्कम सर्व व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते. आहे पहिलीची दुप्पट आहे, दुप्पट ती दुप्पट येत नाही आहे, सुरुवातीची पट. ओके, एका वर्षातली एक रकमेची तीच रक्कम त्याच दराने 5 पट होण्यास म्हणजे म्हणजे होणारी पट ती 5 इथं घ्या. ओके, आता तुमचं उत्तर बरोबर येतं बघा. आता मग आपलं ट्रिक काय? वर्ष वर्ष बरोबर M - 1 N - 1 गुणिले टी. एम तुमचं 5 - 1 गुणिले 5, 2 - 1 3, 4 × 20. 20, 20 वर्ष. बघा माझं उत्तर हेच आहे का? 20 आहे बघा, चेक करा माझं पुस्तकात. माझ्याकडे पुस्तक नाहीये. हो सर. करेक्ट सर. हा, हे ट्रिक लक्षात ठेवा बरं का. ट्रिक जर नसेल तर डोकं जरी आपटलं तरी तुम्हाला उत्तर सुटणार नाही लवकर. मग तुम्हाला बेसिक सोडवायला खूप वेळ लागेल. बरोबर आहे सर. मग कमीत कमी 2 ते 5 मिनिट घालणार हा प्रश्न तुम्हाला बेसिक सोडवायला. कन्सेप्ट समजून ज्याच्या कन्सेप्ट क्लिअर आहे त्याला सुटणार अजून, सगळ्यांना नाही सुटणार. सर अजून एक ट्रिक आहे त्याला. कोणती? T × R बरोबर 100 गुणुले पट वजा 1. हा, ती अशीच याच पद्धतीची ट्रिक असणार, चालतंय ती पण. पी दिलंच नाही ना बघितलं, पी कुठं आहे? T × R. ओके, पी गुणिले आर, पण पी दिलंच नाही ना, प्रिन्सिपल कुठे दिले प्रश्नामध्ये? T म्हणजे टाइम सर, टाइम. ठीक आहे, हा मग हीच की यालाच यालाच तुम्ही अरेंज केले, तुम्ही याच अरेंज केले. ठीक आहे, चला लिहून दिली ट्रिक, पुढे जाऊया आपण. हा, आता ही सोपा प्रश्न आहे, हा स्किप करूया का? किती मिनिट राहिले? 1 मिनिटापेक्षा कमी वेळ राहिलाय आपली.